ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಗೆ ಸತತ ಎರಡನೇ ಅವಧಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ನೂತನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಗರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಶ್ರಮಿಸಲಿದ್ದಾರೆ. ನಗರದ ಸರ್ವಾಂಗೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಶ್ರಮಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಆಶ್ವಾಸನೆ ನೀಡಿದರು. ನಿಪ್ಪಾಣಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ, ಪೌರಾಯುಕ್ತ ದೀಪಕ್ ಹರದಿ, ವಿಲಾಸ್ ಗಾಡಿವಡ್ಡರ, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ದೇಸಾಯಿ, ಜಯಸರಾಜ್ ಗಿರಿ, ಬಿಜೆಪಿ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರುಗಳ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿದ ಸೋನಲ್ ಕೊಠಾಡಿಯಾ ಹಾಗೂ ಸಂತೋಷ್ ಸಾಂಗಾವ್ಕರ್ ಅವರನ್ನು ಅಭಿನಂದಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಸಂಸದ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ, ಹಾಲಸಿದ್ದನಾಥ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಎಂಪಿ ಪಾಟೀಲ್, ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಸುಮಿತ್ ಸಾಸನ್ ಇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮಾತನಾಡಿ, ನಗರ ಸೇವಕರಾದ ವಿಲಾಸ್ ಗಾಡಿವಡ್ಡರ, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ದೇಸಾಯಿ ಹಾಗೂ ಜಸರಾಜಗಿರಿ ಅವರ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ಬಿಜೆಪಿ ಮುಂದಿನ 14 ತಿಂಗಳ ಕಾಲ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಸತ್ತಾ ರಚಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಬಂದರೂ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಹಣ ತರಬೇಕೆಂದು ಯೋಜನೆ ರೂಪಿಸುತ್ತೇವೆ. ನಗರದ 31 ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಾಗುವುದು. ನಗರದ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಪರಿಹರಿಸುವ ಜೊತೆಗೆ ವಸತಿ ರಹಿತರಿಗೆ ಮನೆ ಹಾಗೂ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಕಲ್ಪಿಸಲು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ಪರಸ್ಪರ ಸಹಕಾರ ನೀಡಬೇಕೆಂದು ಹೇಳುವ ಮೂಲಕ ದಸರಾದವರೆಗೆ 600 ಮನೆಗಳನ್ನು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡುವುದಾಗಿ ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ಪಾಲಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಸೋನಲ್ ಕೊಠಾಡಿಯಾ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಂತೋಷ್ ಸಾಂಗಾವ್ಕರ ಮಾತನಾಡಿ, ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸೇರಿದ್ದು. ಅಣ್ಣ ಹಾಗೂ ವಹಿನಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿಗೊಳಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತೇವೆಂದು ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು, ಪಾಲಿಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ನಗರ ಸೇವಕರಾದ ಜಯವಂತ ಬಾಟಲೆ, ರಾಜು ಗುಂಡೇಶ, ಸುಜಾತ ಕದಂ, ರಾಜು ಗುಂಡೇಶ, ದತ್ತಾ ಜೋತ್ರೆ, ಪ್ರಭಾವತಿ ಸೂರ್ಯವಂಶಿ, ಗೀತಾ ಪಾಟೀಲ್, ರಂಜನಾ ಇಂಗವಾಲೆ, ಅರುಣ್ ಮೂದಕೂಡೆ, ಸದ್ದಾಂ ನಗಾರ್ಜಿ, ನೀತಾ ಬಾಗಡೆ, ಆಶಾ ಠಾವಳೆ, ಕಾವೇರಿ ಮಿರ್ಜೆ ಹಾಗೂ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ನಾಗರಿಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना मी स्मरण करते आणि वंदन करते, कारण त्यांच्या आशीर्वादानं आज आमची महिलांची संख्या पूर्वीच्या पेक्षा डबल आहे. ती चौबल करायची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. बहिणींच्यासाठी तरी आम्हाला ते करायचंच आहे. ते ध्येय घेऊन सगळ्या माझ्या मैत्रिणींनी, माझ्या नगरसेवकांनी, सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा. महिला राज आहे, विलासांना महिला राज आहे. त्याचबरोबर करोना असू दे, पूर असू दे, प्रत्येक वेळेला स्वखर्चानं जनतेची सेवा करणारा कुठलाही नेता आम्ही तरी पाहिलेला नाहीये. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय का? त्यामुळे अण्णा बहिणींच्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या सहकार्यानं निपाणीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तत्पर आहोत. वेळोवेळी पत्रकार बंधूंच्या मार्गदर्शनानं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर सांगायला एक मोठा आनंद वाटतो की कामगारांचं वेतन यासाठी बहिणींनी ऑलरेडी प्रयत्न करून 2-3 महिन्याचं आपण त्यांना वेतन दिलेलं आहे. आणखी जे काय त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते आपण सगळ्यांनी चर्चा करूया आणि त्यासाठी मार्गावर जाऊया. जे आपल्याला आता घरांचं सांगितलं, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आतापर्यंत आश्वासन देऊन गेलेले राजकारणी चिकार होते, पण पूर्णत्वाकडे नेणारे फक्त आपल्या अण्णाबहिणीच होते. आमच्या बरोबर असावा हीच एक विनंती. ನಗರಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಉಪನಗರಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಂಥ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಂಥ ಸೋನಲ್ ಅವರೇ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಗೊಂಡಂಥ ಸಂತೋಷ್ ಅವರೇ, ನನ್ನ ಎಲ್ಲ ನಗರಸಭೆಯ ಸದಸ್ಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಅದೇ ರೀತಿ ಈ ನಗರಸಭೆಯ ಕಮಿಷನರ್ ಆದಂಥ ಹರ್ದಿ ಅವರೇ ಮತ್ತು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಪತ್ರಕರ್ತ ಸಹೋದರರೇ ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮದ सहोदररे, सर्वप्रथम आज दुसऱ्यांदा आपल्या नगराध्यक्ष म्हणून नवीन निर्वाचित नगराध्यक्ष सोनल बाबींना आमच्या सर्वांच्या वतीनं, त्याच पद्धतीनं उपाध्यक्ष म्हणून नवीन निर्वाचित आलेले आपले संतोषजना देखील सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. परंतु ह्या वेळेला अत्याधिक मतांनी आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून यायला पाहिजे
तर आम्हाला अजूनही सदस्यांचं थोडंसं गरज होती आणि त्या गरजेला आणि आपल्या विकास कामाला आणि निपाणीच्या सर्वांगीण सुधारणेकरिता आपल्याबरोबर काल आपला हात वर उचलून आपल्याला सोनल भाभीला आणि संतोषला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्यामध्ये विलास गाडीवडर, सरकारजी आणि डॉक्टर गिरी यांना जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया. आपल्याला पाठिंबा दिला आणि आज दुसऱ्यांदा परत आपल्या ह्या निपाणीच्या इतिहासामध्ये ज्या वेळेला ह्या भागातून तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद करून मला तिसऱ्यांदा आमदार म्हणून ह्या भागाची सेवा करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी दिला. क्षमा असू देत आपल्या हलसिद्धार्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष MP यांना देखील येत आहेत, त्यांना देखील मी स्वागत करतोय आणि सर्व माझे डायरेक्टर्स हलसिद्धार्थ कारखान्याचे त्यांना पण आपण हार्दिक स्वागत करतो. आणि तिसऱ्यांदा मला ज्या वेळेला संधी दिला त्यावेळेला ह्या भागाची एक मुलगी म्हणून ह्या भागाच्या विकासासाठी जितकं प्रयत्न होईल त्या पद्धतीनं आपण प्रयत्न केलेलं तुमच्या सर्वांच्या डोळ्यात देखत आहे. आणि निपाणी नगरीचं देखील 31 वार्डमध्ये जे आमदार फंड असू देत किंवा नगरपालिकेचं फंड असू देत आपण घालून जे विकास कामं करायला शक्य होतं ते सगळं आपण करून दाखवलेलं आहे. आज आम्हाला परत पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी सोहळा पार पडलेला आहे आणि या सोहळ्याला निपाणी भागाच्या आमदार आणि कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री सन्माननीय शशिकलावहिनी जोल्ले, त्याचबरोबर त्या चिकोडी लोकसभेचे माजी खासदार आणि सरकार रत्न सन्माननीय अण्णासाहेबांना जोल्ले, त्याचबरोबर या ठिकाणी नूतन अध्यक्ष सोनलताई कोटडिया आणि उपाध्यक्ष संतोष सांगावकर, या ठिकाणी आमचे सहकारी मार्गदर्शक आणि निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेबांना सरकार, माजी नगराध्यक्ष देवंतांना भाटले, सर्वांची नावे घेत नाही, हलसिद्धार्थ साखर कारखान्याचे चेअरमन MP अण्णा, सर्व अण्णांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र आणि छायाचित्र, आपल्याला सर्वांना हकीकत सगळी माहीत आहे. वहिनींनी थोडक्यात आता सर्वांनी सांगितलं, पण गेल्या 5 वर्षामध्ये निपाणी नगरपालिकेवर जवळ 2018ला आमचे त्या ठिकाणी परत पुन्हा निवड झाली. तेव्हापासून 2 वर्ष त्यावेळेला प्रशासक होतं, पण त्या कालावधी मध्ये 2.5 वर्ष देवंतांना नगराध्यक्ष होते, उपनगराध्यक्ष होत्या. त्यानंतर आणखी हे जवळजवळ 16 महिने प्रशासकच होतं. म्हणजे आपण असून देखील नसल्यासारखं इतकं प्रकार कशा पद्धतीने. त्यामुळे निपाणीचा विकास हा थोडासा हे या सगळ्या घडामोडीमध्ये थोडं थांबलं आहे. पण वहिनींच्या प्रयत्नाने आणि अण्णांच्या प्रयत्नाने जे काही निपाणीमध्ये काम झालेलं आहे त्याप्रमाणे भरीव अशा कामं झाल्या. त्यामध्ये आश्रय योजना असू देत, 24 तास पाणी योजना असू देत, किंवा शाळेचं असू देत, किंवा आरोग्याचा प्रश्न असू देत, आम्ही सर्वांनी त्यावेळेला एक विचार केला की आपल्यामध्ये आपण भांडत बसण्यापेक्षा आपण सर्वजण एकत्रितच जाऊयात. त्यामुळे निपाणीचा एक विकास पिढीमध्ये आमचाही त्या ठिकाणी सहभाग असावा. आम्ही तशा पद्धतीचे विचार केले आणि 4 नगरसेवक त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करायची भूमिका आम्ही सर्वांनी असतील. परंतु मला आत्मविश्वास आहे की माझ्या नगरसेवक नगरसेविका आणि माझेच नगरसेवक म्हणून विलासजी असू देत, सरकारचे असू देत आणि डॉक्टर गिरीचे असू देत, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही मात्र ह्या वेळेला 13 महिन्यामध्ये निपाणीचा विकास म्हणजे अजूनही 10 पटीनं जास्त कसं करायला शक्य आहे ते आपण करून दाखवणार. म्हणजे कुठेही मागं पडणार नाही. सरकार कुठलंही असू दे, ज्या वेळेला कुठलंही सरकार असलं तर त्यावेळेला फंड कसं आणायचं हे मला माहीत आहे. आणि नगरपालिकामध्ये इतके उत्साहित माझे नगरसेवक नगरसेविका आता सगळे 17 लोक आपल्या बरोबर आहेत. 18 वहिनी आहेत. 18 सदस्य माझ्या बरोबर आहेत आणि मी कुठेही मागं पडणार नाही. आणि 18ही लोक मिळून आपण 31 वार्डमध्ये जे विकास असतंय आणि ते कुठं कुंडीत झालेलं आहे ते सगळं उडकून आपण प्रामाणिकपणे ते जनतेला न्याय मिळवून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून असणार आहे. त्याच पद्धतीनं जे काही
विकासाचं कामं असू देत, वैयक्तिक कामं असू देत, नगरपालिकेचं कामं असू देत, आमदार फंडामधून कामं असू देत, जे सगळं आपल्या जनतेच्या पर्यंत आणून पोहोचवण्याचं काम आजपर्यंत करायला लागलंय आणि इथून पुढं देखील त्याला जास्त जोर लागून इथून पुढं आम्ही परत आणि ते करण्याचं आजपासूनच बघा, कालच आपलं इलेक्शन झालं आणि काल संध्याकाळी अध्ययन चांगलं आहे आणि आजच्या आज कामाला गती लागायला पाहिजे आणि कामाला गती लागत असताना गती लागायला आपण वेळ करायचं नको म्हणून आम्ही 18 लोकही बोलून घेतलं आणि आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांचं पदग्रहण केलेलं आहे. उद्यापासूनच आपलं काम आपल्या निप्पाणी नगरीमध्ये सुरुवात होणार आणि सगळी आम्ही माझं वार्ड हे तरी फार इम्पॉर्टंट आहे, परंतु माझ्या वार्डच्या बरोबर माझं निप्पाणी हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असलं पाहिजे. आपल्याला कुठं कुठं माहीत होतं तिथं तिथं जाऊन थांबून काम करण्याचं पद्धत आपण सर्वांनी आजपासून रूढी करून घ्यायला पाहिजे. काय अजूनही आज आणि परत आपल्याला जास्तीचा शक्ती आल्यामुळं आणि आपण उद्यापासूनच या निप्पाणी नगरीचा विकास आणि जे काही जनतेला काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्याकडून होईल आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या निप्पाणीमध्ये जे पाणी टंचाईचं कारण पाण्याचं जे इश्यू आहे आज आम्ही सगळ्यांनी मिळून ते दूर करण्याचा देखील आपण प्लॅन केलेला आहे आणि लवकरात लवकर ते देखील आपल्या निप्पाणीच्या जनतेला ह्या कालावधीमध्ये आपण करून दाखवण्याचं एक स्वप्न एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि नक्कीच ते करून दाखवतो असं आपण सर्वांनी आज ते सगळा विश्वास देतो.